आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीकरिता जे विद्यार्थी म्हणजेच टेट करिता जे विद्यार्थी अभ्यास करीत आहेत, जे सीटीटी पास झाले आहेत, जे टीईटी पास झालेले आहेत आणि जे बीएड झालेले आहेत, ते सर्व विद्यार्थी टेटची तयारी करत आहेत. आणि टेट ही मे आणि जून मध्ये होणार आहे असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं परिपत्रक आहे. त्या माध्यमातून आपले सर्व जे विद्यार्थी आहेत, जे डीएड सेकंड इयरला आहेत आणि जे बीएड पण सेकंड इयरला आहेत, अशा विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे तो, कारण एप्रिल मे मध्ये त्यांची परीक्षा होत असते, म्हणजे एप्रिलमध्ये परीक्षा आहे आणि एका महिन्यामध्येच त्यांचा रिझल्ट लागत नाही आणि रिझल्ट जर लागला नाही तर या सर्व विद्यार्थ्यांना टेटची परीक्षा देता येणार नाही, असं या विद्यार्थ्यांची मागणी आहे. मग अशा विद्यार्थ्यांना जर टेटची परीक्षा देता येणार नाही तर आमच्यावर हा अन्याय होत आहे, असं त्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. मग ही मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवलेले आहे की याकरिता आमची जी ही होणारी जी टेट परीक्षा आहे ही पुढे ढकलण्यात यावी, मे आणि जून मध्ये न घेता आमचा रिझल्ट लागल्यानंतर ही परीक्षा घ्यावी, असे विद्यार्थ्यांनाही वाटत आहे. विद्यार्थ्यांचं महत्वाचं म्हणणं आहे, विद्यार्थ्यांवरती खरंच अन्याय होत आहे आणि ही जी बातमी आहे ही लोकमतला पेपरला बातमी आलेली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून शिक्षण मंत्री जे आहे दादाजी भुसे यांच्या वतीनं म्हणजे यांच्याकडे ते निवेदन पाठवलेलं आहे. या माध्यमातून या विद्यार्थ्यांवर खरंच अन्याय होत आहे, मग यांना न्याय मिळावा यासाठीचा हा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असणार आहे. ही बातमी नेमकी काय असणार आहे हे या बातमीच्या द्वारे आपण सर्व विद्यार्थ्यांनी बघायचं आहे की नेमकी बातमी काय असणार आहे आणि बातमीमध्ये काय लिहिलेलं आहे. बघा ही बातमी. जे विद्यार्थी टेट देणार आहे यावर्षी, म्हणजे मे आणि जूनमध्ये होणारी जी टेट आहे त्या परीक्षेकरिता जे विद्यार्थी तयारी करत आहेत, त्या हजारो विद्यार्थी हे टेट परीक्षेला मुकणार आहे अशी बातमी ही आपल्याला लोकमतला आलेली दिसत आहे. काय आहे बातमी आपण ते बघणार आहोत. बघा, टेट परीक्षेपासून जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी राहणार वंचित, मे जूनमध्ये होण्याचे संकेत, अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना सतावतोय भीती. पहा, जे अंतिम वर्षाला आहे, लास्ट इयरला आहे, त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागेल की नाही, काय होईल, ह्या संदर्भात ही संपूर्ण बातमी आपण हे बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय आहे. चंद्रपूर, शिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण डीएड बीएडचे प्रशिक्षण घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास हजारो विद्यार्थी डीएड बीएड अंतिम वर्षाला आहेत. या पार्श्वभूमीवर मे जून महिन्यात टेट परीक्षा होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहे. मात्र असे झाल्यास डीएड बीएडच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या टेट परीक्षेपासून मुकावे लागणार. डीएड बीएडचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षक बनण्याची टेट परीक्षा उत्तीर्ण होणे करावी लागते. म्हणजे यातील मेरिट लिस्टनुसार शिक्षक भरतीसाठी निवड केली जाते. मागील 10 ते 12 वर्षानंतर मागील 2 वर्षापूर्वी टेट परीक्षा झाली होती, त्यातून अनेक शिक्षकांची शिक्षक म्हणून निवड झाली. आता हीच टेट मे जून महिन्यात होण्याचे संकेत आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी डीएड बीएडच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहेत. त्यांची परीक्षा व निकाल हा जून महिन्यात लागू शकत नाही, त्यामुळे त्यांना टेट परीक्षा देता येणार नाही. त्यानंतर ही परीक्षा पुन्हा केव्हा होणार याची शाश्वती नाही. त्यामुळे अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा देण्याची संधी द्यावी अशी मागणी अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यामार्फत शिक्षण मंत्र्यांच्या निवेदनातून केली आहे. पहा, 10 वर्ष अतिरिक्त शिक्षक असल्याने जवळपास 10 वर्ष शिक्षक भरती झाली नव्हती. मागील 2 वर्षापासून टेट परीक्षेच्या आधारावर आता शिक्षक भरती झाली. शिक्षक भरती झालीच नव्हती. शिक्षक भरत्यांना पाठवले निवेदन. पहा, मे जून टेट परीक्षा होण्याचे वृत्त काढता डीएड बीएड अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी आपण टेटपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीसाठी आवश्यकतेची टेटची गरज आहे. ही डीएड बीएड अंतिम निकाल लागल्यावरच काढावी, नाहीतर सीईटी किंवा सीटीईटी टीईटी सारखे डीएड बीएडच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षा देण्याची संधी करून द्यावी अशी मागणी शिक्षण मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. यामुळे या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहे. अशा आहेत मागण्या कोणत्या आहेत आपल्या विद्यार्थ्यांच्या. बघा, आपल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत बघू आपण. डीएड बीएड अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बहुतांश प्रशिक्षण पूर्ण केल्याने परीक्षेसाठी आवश्यक ते ज्ञान विद्यार्थ्याकडे आहे. त्यातच मागील काही वर्षाचा विचार केल्यास भविष्यात टेट केव्हा होणार याची शाश्वती नाही. त्यामुळे डीएड बीएडच्या अंतिम वर्षाचा निकाल लागल्यानंतर परीक्षा घ्यावी किंवा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देऊ नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, जे फायनल इयरला विद्यार्थी आहेत, म्हणजे डीएडला बीएडला यांचा रिझल्ट लागत नाही, त्यामुळे त्यांना फॉर्म भरता येणार नाही. तर अशा विद्यार्थी हे या परीक्षेपासून मुक्तील मे जूनमध्ये जर एक्झाम घेतली तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे की आम्हालासुद्धा ती परीक्षा देता यावी, कारण ही टेट परीक्षा कधी होईल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना ही संधी मिळावी अशी हे
या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी, चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे. ही बरोबर मागणी आहे त्यांची. आपल्याला या मागणीबद्दल काय विचार आहे, काय वाटते हे नक्की कळवा आणि अशाच अपडेट करता स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.